तर मस्त मोदकाची आमटी करणार आहोत. मोदक म्हणलं की गोड पदार्थ डोळ्यासमोर येतो, पण हा एक पारंपरिक पदार्थ आहे. याला बरेच जण उंबरहंडी म्हणतात, कोणी मोदकाची आमटी म्हणतात. मसाला भरलेले मोदक आणि तो रस्सा खूप भारी लागतो. बिना भाजीच्या स्वयंपाक या सिरीजमध्ये ही रेसिपी तर झालीच पाहिजे. करायला सोपी आहे, चवीला भारी आहे आणि एकदम मस्त तयार होते. आणि ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉगच्या या बिना भाजीच्या भाज्या या सिरीजच्या 7व्या एपिसोडमध्ये आपण एक मस्त भाजी करतोय, मोदकाची आमटी. छान लागते चवीला, करायला सोपी आहे. चला करूया. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदा आपण मोदकाची कणिक मळू. तर आपण घेतलंय 1.5 वाटी बेसन, त्यामध्ये घालूया अर्धी वाटी गव्हाचं पीठ, चवीपुरतं मीठ, पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर. यामध्ये 2 चमचे तेल घालूया आणि याला मिक्स करूया. मसाले तेल मिसळून घेतलं. आता थोडं थोडं पाणी घालू आणि याला घट्ट मळू. तर तुम्ही बघताय हे पीठ भिजवत असताना मी अगदी 1-2 चमचे पाणी एका वेळी घेतेय, कारण यामध्ये आपण तेल घातलंय. शिवाय बेसन अगदी पटकन भिजतं, त्याला फार पाणी लागत नाही. त्यामुळे खूप थोडं थोडं पाणी घ्यायचं. तुम्ही एका वेळी जास्त घेतलं तर अंदाज चुकून पीठ पातळ होईल. घट्ट मळायचं आहे आपल्याला. तर हे आपण मळून घेतलंय. थोडंसं तेल हातावर घ्यायचं, तेल लावून घेऊया आणि याला 10 मिनिटं झाकून ठेवूया. पीठ मळून झालंय. आता याच्या आतला मसाला म्हणजे सारण करूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया 10-12 लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं. याला आधी जाडसर वाटूया. पहिल्यांदा लसूण मिरची आलं जाडसर वाटू. हे बारीक करून घेतलं. आता यामध्ये घालू 1 चमचा भाजलेली खसखस, 2 चमचे भाजलेले तीळ, 1 चमचा भाजलेले शेंगदाणे आणि 1 वाटी भाजून घेतलेलं सुकं खोबरं. आता यालाही पाणी न घालता थोडंसं बारीक करायचंय. खूप बारीक करू नका, नाहीतर शेंगदाणे तिळाला तेल सुटून हे ओलं होईल. थोडंसं फिरून घेऊ आणि हे घ्या, आपला हा मसाला तयार झालेला आहे. काढून घेऊया. मसाला झाला. आता यामध्ये घालू पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 चमचा धणेपूड. त्याचबरोबर यामध्ये घालूया थोडंसं मीठ, अगदी अर्धा चमचा. याला मिक्स करून घेऊ. याला मिक्स करून घेतलं. आता थोडीशी कोथिंबीर घालू. याला हलक्या हाताने मिसळून घेऊ आणि हे घ्या, आपला मोदकाचा मसाला तयार झाला. मोदकाची कणिक तयार आहे. पहिल्यांदा आपण रश्शाचं वाटण करू आणि मग मोदकाकडे येऊ. तर त्यासाठी कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घेतलंय. यामध्ये घालायचा आहे 1 उभा पातळ कापलेला कांदा. यासोबतच 2 चमचे सुकं खोबरं घालू आणि याला चांगलं भाजून घेऊ. आणि हे घ्या, कांदा मस्त भाजलाय. याला एका ताटलीमध्ये काढूया आणि पूर्ण गार करूया. कांदा गार होतोय तोपर्यंत आपण मोदक भरून घेऊ. वेळ वाया घालवायचा नाही. उन्हाळ्याच्या दिवसात पटकन बाहेर पडायचं. तर आपलं हे पीठ चांगलं भिजलंय. याला थोडंसं एकसारखं करायचं आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे करूया. तर मी लहान वाटी घेतली होती, तेवढ्या प्रमाणामध्ये बघा जवळपास 15 छोटे छोटे गोळे झाले. आणि आपल्याला या गोळ्या छोट्याच करायच्या आहेत आपल्याला, कारण हे मोदक शिजवायचे आहेत. ते खूप शिजून असे मोठे होतात, त्यामुळे सुरुवातीला छोटेच ठेवायचे. त्यामुळे एकदम लहान लहान गोळ्या करायच्या. थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि याला लाटून घेऊ. याला मोदकाचा आकार द्यायचा. यामध्ये अर्धा चमचा किंवा थोडासा जास्त मसाला भरायचा आणि याला बंद करायचं. आणि हा छोटूसा मोदक तयार आहे. आणि हे आपल्याला पातळच करायचं आहे बरं का. तुम्ही खूप जाड केलं ना तर मग ते व्यवस्थित शिजलं जाणार नाही आणि थोडं गिळगिळीत होईल. त्यामुळं छोटं छोटं करायचं, पातळ करायचं. अगदीच मोदकाचाच आकार दिला पाहिजे असं नाही बरं का. बरेच जण काय करतात, जस्ट असा मसाला याच्यामध्ये भरतात, पाकळी वगैरे काही करत नाहीत आणि मग याला बंद करून घेतात या प्रकारे. म्हणजे जस्ट पोटली बांधायची आणि याला बंद करायचं या प्रकारे. असं केलं तरी पण
चालतं. जसं तुम्हाला आवडतं, जसं सोपं पडतं, वेळ जास्त असेल तर मोदक करा, कमी असेल तर असंच जस्ट भरून घ्या, काही हरकत नाही. या रेसिपीला बरीच नावं आहेत. कुणी याला डुबुक वडे म्हणतं, कुणी उंबरहंडीची भाजी म्हणतं, कुणी मोदकाचा रस्सा म्हणतं, कुणी मसाला मोदकाची आमटी म्हणतं. बरीच नावं आहेत. तुमच्याकडे काय नाव आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. सगळे मोदक मी असेच करून घेते. सगळे मोदक भरून घेतले. आता करूया वाटण. मगाशी भाजलेलं साहित्य गार झालंय, मिक्सरमध्ये काढू. ते कांदा आणि खोबरं मिक्सरमध्ये काढूया. यामध्ये घालूया आलं, लसूण आणि कोथिंबीर. थोडंसं पाणी, बारीक करून घेऊ आणि वाटण तयार आहे. मोदक तयार आहेत, वाटण तयार आहे. रस्सा करू आणि उंबरहंडी तयार होईल. कढई गरम करायला ठेवू. त्यामध्ये घ्यायचे 2-3 चमचे तेल. तेल गरम झालं, अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली, पाव चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्ता आणि तयार केलेलं वाटण. आता हे वाटण 2-4 मिनटं परतून घ्यायचं. तर वाटण मस्त परतलंय. हे बघा छान तेल सुटलंय. आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला आहे ना, थोडा उरलाय तो घालून घ्यायचा. त्याचबरोबर घालूया 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धणेपूड आणि थोडंसं पाणी. आता याला 2 मिनटं परतून घेऊ. आणि हे घ्या, वाटण मस्त परतलेलं आहे. यामध्ये आता घालायचंय पाणी. तर इथं मी हे 1 कप पाणी घातलं. अजून थोडं पाणी घालूया. साधारण 1-2.5 कप पाणी घालायचं. कारण आपल्याला काय आहे ना, याच्यामध्ये तो रस्सा म्हणजे आपण जे मोदक केलेत ते शिजवून घ्यायचेत. हळूहळू काय होतं, त्या मोदकाचं पण पीठ त्याच्या सुटत राहतं आणि दाटसरपणा येतो. त्यामुळे सुरुवातीला जास्त पाणी घालायचं, परत आपोआप रस्सा दाटून येतो. याला आता मिक्स करूया. आता घालू चवीपुरतं मीठ. याला मिसळून घेऊया आणि उकळी आणूया. आणि हे घ्या, मस्त खळखळून उकळी आली रश्श्याला. गॅस कमी करायचा आणि यामध्ये हे मोदक सोडायचे. आता आपल्याला काय करायचंय, गॅस कमीच ठेवायचा. याला हलक्या हाताने हलवून घ्यायचं. यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर 8 ते 9 मिनिटं शिजून द्यायचं. तुम्हाला वाटतंय की मोदक अजून कच्चे आहेत तर मग थोडा वेळ आणखी ठेवा. पण हे शिजवत असताना एक 10 ते 11 मिनिटं शिजवा आणि मध्ये मध्ये दर 2-2 मिनिटांनी खालीवर करा, म्हणजे मोदक एकसारखे शिजले जातील. 10 ते 12 मिनिटं मस्त मोदक शिजलेले आहेत. या दाखवते कसे दिसतात. आणि हे बघा, आपला मोदकाचा रस्सा तयार झालेला आहे. मोदक पण अगदी छान शिजलेले आहेत. याला असा खाली खड्डा पडला की समजायचं मोदक चांगले शिजलेले आहेत. भरून घालायची आहे चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करूया. आणि हे घ्या, मस्त झणझणीत असा मोदकाचा रस्सा तयार झाला. याला उंबरहंडी म्हणतात, मोदकाची आमटी, बरीच नावं आहेत. काही पण नाव द्या, पण एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. चपाती, भाकरी, भात कशासोबत पण खूप भारी लागतं. मासवडी लागते ना, तशा टाईपच याची काहीतरी चव येते. त्यामुळे एकदा नक्की करून बघा. अगदी पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता. इतकी भारी रेसिपी आहे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.